मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हाऊस वायरिंग ही कशी करायची आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला डायग्राम पण काढून दाखवणार आहे. ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल. तर मेन म्हणजे मित्रांनो, हा आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा कसा येतो. इलेक्ट्रिक सप्लाय हा सिंगल फेज मीटरमध्ये येतो, जे एम-एस-सी-बी प्रोव्हाइड करते आपल्याला. त्याच्यानंतर तो सप्लाय हा आपल्या घरामध्ये मेन एम-सी-बी बॉक्स असतो. त्या एम-सी-बी बॉक्समध्ये मेन सप्लाय जातो आणि तो सप्लाय पूर्ण घरामध्ये फिरतो. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत डायग्राम सांगितल्याप्रमाणे. याच्यामध्ये आपला मेन सप्लाय हा इलेक्ट्रिक मीटरमध्ये येतो. याच्यामध्ये आपला हा न्यूट्रल आणि फेज हा सर्वात आधी मित्रांनो, आपल्या घरामध्ये न्यूट्रल आणि फेज हा मीटरमध्ये येतो आणि मीटरमधून न्यूट्रल फेज हा आपल्या घरामधल्या एम-सी-बी बॉक्समध्ये जातो. तसेच आपण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मेन सप्लाय हा आपल्या घरामध्ये मीटरमधून एम-सी-बी बॉक्समध्ये येतो आणि एम-सी-बी बॉक्समधून हा रूममधल्या मेन स्विच बोर्डमध्ये जातो. तर याच्यामध्ये मित्रांनो, एम-सी-बी बॉक्समधून हे 4 सप्लाय जात असतात: फेज, न्यूट्रल, अर्थिंग आणि इन्व्हर्टर. आता आपण पाहतो मित्रांनो, रूममध्ये वायरिंग. याच्यामध्ये मित्रांनो, आपण हा मेन स्विच बोर्ड घेतला. मेन सप्लाय हा एम-सी-बी बॉक्समधून आपला एक फेज, एक न्यूट्रल त्याच्यामधून मित्रांनो आपल्याला रूममध्ये वायरिंग कशी करायची आहे हे सांगायचे आहे. रूममध्ये मित्रांनो 4 कनेक्शन असतात. एक एक मेन स्विच बोर्ड, फॅन कनेक्शन, लाईट कनेक्शन आणि ट्यूबलाईट कनेक्शन. तर असं काही नाही मित्रांनो, आपण एक एक्स्ट्रा पण लाईटचं कनेक्शन देऊ शकतो. तर मित्रांनो, आधी आपण पाहणार आहोत फॅनचं कनेक्शन. एक फॅनचा पॉईंट, लाईट पॉईंट, ट्यूबलाईट पॉईंट, आणखी एक लॅम्पचा पॉईंट. तर याची वायरिंग मित्रांनो आपण कशी करायची. आपलं मेन स्विच बोर्डमधून एक हा न्यूट्रल, स्पेशल स्पेशल साईडला लाईट आहे, एक पॉईंट आहे त्यातला आपला स्पेशल न्यूट्रल. एक एक हाफ हा स्विचमधून जाणारा असतो, म्हणजे तो बटनाला देतो आपण नेहमी. फॅनसाठी रेग्युलेटरमधून एक हाफ फॅनपर्यंत, एक न्यूट्रल, एक एक आणखी फेज, एक न्यूट्रल. आणि मित्रांनो, आपल्याला ट्यूबलाईट कनेक्शन द्यायचे आहे. ते एक ट्यूबलाईट कनेक्शन आपण स्विच बोर्डमधून एक हाफ घेऊन ट्यूबलाईटला देतो आणि आणि न्यूट्रल हा पॅरलल कनेक्शन म्हणून कंटिन्यूमध्ये एक हाफ. आणखी मित्रांनो आणखी मित्रांनो आपल्याला जर सिलिंगमध्ये जर अंडरग्राऊंड लाईन फिटिंग झालेली असेल, तर आपल्याला वॉलवरून स्पेशल सेपरेट सप्लाय फिरवायचं काम नाही. वॉलला जास्त वायर लागू शकतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सिलिंगमधून एक हाफ घेऊन डब्बीमधून ट्यूबलाईटपर्यंत सरळ येतो. याच्यामध्ये वायर कमी लागते मित्रांनो. आणि न्यूट्रल हा नेहमीच कंटिन्यूमध्ये पॅरललमध्ये असतो. मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला समजली असेल
तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.